नमस्कार मित्रांनो, मी गौरव रोगे सवंगडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष रात्रीचं स्वागत करतो आहे. कारण की आता वाजलेत 9:30 आणि आता आम्ही निघालो आहे मुंबईला जायला, म्हणजे परतीच्या प्रवासाला. सो माझ्या मागे बघताय माझा भाऊ शैलेश आणि वहिनी वगैरे सगळे आम्ही आहोत. ऑलरेडी 2 रिक्षा पुढे गेलेल्या आहेत आणि आता पुन्हा 2 रिक्षा येतील आणि आता आम्ही सर्व जाऊ. सो हा प्रवास तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. 2012 कोकण कन्या एक्सप्रेसने आपला आजचा हा प्रवास असणार आहे. राजापूर रोड ते मुंबई. एकदा पूर्ण घर रिकामी झालेलं आहे. ॲक्च्युली मला घराचा व्हिडिओ करायचा होता, बट तो काय जमला नाही मला करायला. हे बघा, ॲक्च्युली अशी आमची 4 घरं आहेत. तर हे एक घर बंद झालं आहे आता, हे एक घर फक्त चालू आहे आणि ही पुढची 2 घरं आमची. स्वतः ह्याचासुद्धा आता मी लॉक लावूच. माझे काका विसरले लॉक लावायला. हे आमचं घर थोडंफार मी तुम्हाला दाखवतो इथूनच. हा आमचा हॉल आहे आणि पुढे आतमध्ये किचन वगैरे आहे. सो नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवेन. ए काकी, लॉक नाही लावलंस? लॉक सो हे एक घर. असं 3 घरं आता आमची बंद झालेली आहेत, बघू शकता इकडे. आणि पूर्ण घर आमचं सामसूम झालेलं आहे. आणि आता फक्त इकडे आजी आजोबा राहतील ते ह्या घरामध्ये. बाकी एवढा पूर्ण मोठ्या घरामध्ये बाकी कोणीच नाही. आणि संपूर्ण आजूबाजूला आमच्या वाडीमध्ये फक्त जेमतेम 4 ते 5च घर आहेत. बघू शकता इकडे 2 रिक्षा आलेल्या आहेत. 2 रिक्षा मगाशी ऑलरेडी अर्धे जण गेली घरातले आणि पुन्हा आता 2 रिक्षा आलेल्या आहेत. स्वतः आम्ही बाकीचे जे उरलो सगळेजण आता आम्ही निघू. हे बघा, हे सगळे आम्ही लोक आता निघणार आहोत आणि हे आमचं सर्व सामान. सो या 2 रिक्षा आलेल्या आहेत. 9:30 वाजलेत आणि आता आम्ही निघालो आहे. बघू शकता इकडे. आणि आमचं पूर्ण घर सामसूम झालेलं आहे. पूर्ण शांतता पसरलेली आहे. बघता तुम्ही, 3-4 दिवस नुसता गोंधळ होता घरामध्ये. सो फायनली राजापूर रेल्वे स्टेशनला पोचलेलो आहेत. आणि इकडे बघू शकता राजापूर रेल्वे स्टेशन. राजापूर रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे आणि 10:30 वाजलेत. गाडी थोडी उशिराच आहे. आता आपल्याला मयंकची जनरल तिकीट काढायची आहे, कारण की मयंकची तिकीट नाही आहे. सो मयंकची तिकीट काढायची आपल्याला. सो हे आपलं नवीन रिनोव्हेटिव्ह राजापूर रेल्वे स्टेशन. रात्रीचा व्ह्यू तुम्ही बघताय, खूपच भारी वाटतंय. तर आता आपल्याला मयंकची तिकीट काढायची आहे, जनरल तिकीट काढायची आहे. सो हे संपूर्ण राजापूर रेल्वे स्टेशन. ही आपली कॅन्टीन आणि हे तिकीट काउंटर. स्वतः आपण चाललो आहोत प्लॅटफॉर्मला. बघू शकता एवढी गर्दी नाही आहे. सो फायनली परतीच्या प्रवासाला निघालो आहे आणि आता पोचलो आहोत प्लॅटफॉर्मला. खरंच मुंबईला जायची काही इच्छा होत नाही आहे, पण काय करणार, शेवटी नाविलाज आहे, कामावरती जावंच लागणार. सो त्यासाठी आता पुन्हा निघालो आहे मुंबईला जायला. गावी खरंच खूप छान वाटलं. 3 दिवस राहिलो आणि तुळशीचं लग्न वगैरे सर्व काही व्यवस्थित सर्व पार पडलं. सो आता पुन्हा बघूया केव्हा आता गावी येणं बनतं आहे.
मला तर खूप आवडतं कोकणात यायला, बट आता सुट्टीसुद्धा भेटत नाही. हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे, हॉटेलमध्ये जॉबला आहे. ॲज अ शेफ म्हणून मी पेस्ट्री बेकरीमध्ये काम करतो. सो सारखं तर काय सुट्टी पॉसिबल नाही. तुम्हालाही माहिती असेल हॉटेल इंडस्ट्री कशी असते ती. सो त्यातूनच वेळ काढणं, माझे सिनियर्स चांगले आहेत, ते मला सपोर्ट करतात, सुट्टी वगैरे देतात. सो वेळ काढून मी येण्याचा प्रयत्न करतो, कारण की आपले कोकणातले सण उत्सव हे सर्वांपर्यंत पोचावेत आणि आपला कोकण सर्वांना दाखवावा, हीच माझी एक इच्छा आहे माझ्या या चॅनलमार्फत. सो ते मी करतो आणि पुढेही मी असंच करत राहीन. सो तुमचा सपोर्ट जो मला मिळाला आत्तापर्यंत तसाच पुढेही मिळवून देत. चॅनलवर कोणी नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की पुढे असेच नवनवीन ब्लॉग्स तुम्हाला माझ्या चॅनलमार्फत बघायला मिळणार आहेत. ॲक्च्युली माझा आवाज असा येतो कारण की गावी येताना आवाज खूप चांगला असतो, कारण की मनामध्ये खूप पॉझिटिव्हनेस असतो आणि गावी येण्याची आतुरता असते, त्यामुळे उत्साहसुद्धा खूप असतो. तर आता हा उत्साह पूर्ण कमी झाला आहे, त्यामुळे माझा आवाज तुम्हाला असा वाटत असेल तर थोडं समजून घ्या. कारण की मुंबईला जायची इच्छाच नसते, कोणालाच इच्छा नसते. जे गावी येतात ते कोकणात येतात त्यांना सर्वांनाच माहिती असेल. सो माझा आवाज थोडा उत्साह माझा कमी झालेला आहे, बट तरीही मी व्हिडिओ करतो आहे आणि पूर्ण व्हिडिओ करेनच. सो चला तर भेटूया व्हिडिओमध्ये. इकडे फॅमिली आमची बसली आहे ट्रेनची वाट बघत. सो इकडे आपली फॅमिली बघता, इकडे ट्रेनची वाट बघते. ट्रेनची अनाऊन्समेंट झालेली आहे आणि थोड्याच वेळात आता ट्रेन येईल प्लॅटफॉर्मला. अशा बटन लावतं, गरमी झाली की बटन खोलू द्या लागेल. ही सगळी आमची फॅमिली आहे इकडे बघताय. काही आमचे S1मध्ये आहेत, काही S2मध्ये आहेत. हां, म्हणून झोपली आहे ना. 2012 कोकण कन्या एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आलेली आहे. सो इकडे बघू शकता. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आली आहे. या गाडीनं आगमन झालेल्या प्रवाशांचं आम्ही इथे स्वागत करतो. सो आता आपला हा S2 डब्बा आहे. मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1. सो आता राजापूरवरून गाडी निघालेली आहे, बघू शकता इकडे. बाय बाय राजापूर. So 11:15 वाजलेत आणि आता आपण पोचलो आहोत विलवडे स्टेशनला. सो हे आहे विलवडे रेल्वे स्टेशन, बघू शकता इकडे.
आहे रत्नागिरीवरून, बघू शकता तुम्ही. पाच सात झाले त्याने आता पोहोचलो पनवेलला. पनवेलवरून गाडी निघाली आहे. रात्री झालं असं की रत्नागिरी जसं क्रॉस झालं मला झोप आली, सो मी जाऊन झोपलो आणि आता उठलो बघतो तर पनवेल स्टेशन आलं. ठाण्याला आता आपण उतरणार आहोत, तिकडून लोकल पकडून विक्रोळीला जाऊ. सहा वाजले आणि आता उतरलो आम्ही ठाण्याला. बघू शकता इकडे पूर्ण फॅमिली आमची. ही आमची म्हणून आहे का. आता इकडून लोकल पकडून विक्रोळीला जाऊ. सो फायनली घरी पोचलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. गाडी तशी 1-1.5 तास उशीरच झाला गाडीला, पण ठीक आहे. तर आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर अजूनही कोणी नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कोकणातील असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासमोर मी घेऊन येत राहणार आहे. सो तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.